यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा दुसरा दिवस। आज नगरमध्ये जरांगे पाटलांचा मुक्काम। आरक्षण घेऊनच येणार जरांगे पाटलांचा निर्धार। 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार। फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार। आंदोलनानं जनतेला त्रास होईल। जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं। मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगे पाटलांना आवाहन। म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे। त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या, त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे। संविधानाचा आदर करायला हवा, आजच झालं पाहिजे, याच तारखेला मिळायला हवा असा हट्ट नको। जरांगे पाटलांच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे, हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये। 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईमध्ये येऊ नका, अशी दादागिरीची भाषा करू नका। जरांगेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। तर मला त्रास दिला तर मराठा समाज वर्षानुवर्ष आंदोलन सुरू ठेवेल असाही इशारा। जमन का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धती, ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरी? शंभूराजे देसाई ओ कोण हे बघा, दादागिरीची भाषा नाही। मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलं का तुम्ही? मुंबईत काय करता? पेडाना फार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सहकुटुंब जेजुरीतील खंडोबाच्या चरणी लीन। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार येऊ दे, दानवेंचं खंडेरायाला साकडं। नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधवांचा पदाधिकाऱ्यांना धमकी देतानाचा व्हिडिओ। गोळ्या घालण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ समोर। साताऱ्याच्या कराडमधील भाजपच्या माजी महिला तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश। मातोश्रीवर अनिल देसाईंकडून शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर आणि कुर्ला मंदिर परिसरातल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी। माजी आमदार तुकाराम कातेही या अभियानामध्ये सहभागी। राम मंदिर सोहळ्यानिमित्त विदेशातही विविध कार्यक्रम। लंडनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची कार रॅली। ब्रिटिश नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद।